हॅलो, नमस्ते. कंबे स्कूल, कंबे तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर. मी सचिन शिंदे सर, आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण इयत्ता 7वी विषय मराठी आणि धडा नंबर 11वा बाली भेट याचं प्रकट वाचन भाग 1 आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी पु ल देशपांडे हास्य सम्राट, प्रसिद्ध विनोदी लेखक व नाटककार, दस्ती उठाठी व बटाट्याची चाळ, गोळा बेरीज, असामी असामी, फसवणूक अशा अनेक प्रकारची पुस्तके, प्रवास वर्णने त्यांनी लिहिलेली आहेत. व्यक्तिचित्रण त्यांचं आहे. तर या ठिकाणी आज आपल्याला त्यांचा बालीबेट हा पाठ अभ्यासासाठी या ठिकाणी आलेला आहे. हे एक प्रवास वर्णन आहे, प्रसिद्ध असं. त्यामधला काही भाग इंडोनेशियाला फिरायला गेल्यानंतर त्या ठिकाणचं निसर्ग सौंदर्य सृष्टी याचं नयनरम्य वर्णन या पाठामध्ये पु ल देशपांडे यांनी केलेलं आहे. तर आज आपण या पाठाचा प्रकट वाचन भाग 1 आज आपण या ठिकाणी पाहत आहोत. पान नंबर 49, धडा 11वा बालीबेट. प्रस्तुत पाठात लेखकांनी इंडोनेशियामधील बाली बेट व तेथील निसर्ग सृष्टी यांचं नयनरम्य वर्णन केलेलं आहे. इंडोनेशिया हा समुद्रात रत्नजडित कंठा फेकून द्यावा तसा एक पाचूच्या बेटांचा पुंजका आहे. पण बाली मात्र या कंठ्यातील कंठमणी. इंडोनेशियातल्या बेटांच्या समूहात बाली बेट एखाद्या ठिपक्यासारखेच, आपल्या गोव्या बेढे आणि गोव्यासारखेच. आपल्या नृत्य, गायन, शिल्प, चित्र अशा विविध ललित कलांचा रंगीबेरंगी गोफ विणणारे या बेटात भारतीय संस्कृतीचे केवळ अवशेष आहेत असे म्हणणे हा या बेटांचा अपमान आहे. लक्ष मोती उधळून मातीत चूर होऊन जावं आणि एखादा मोती कुठेतरी दूर पडून तसाच अभंग राहावा असं हे बाली बेट आहे. जकार्ताहून रात्रीच्या 11च्या सुमारास बालीला जाणाऱ्या विमानातून निघालो आणि मध्यरात्री बालीमधल्या देनपसार गावच्या चिमुकल्या विमानतळावर उतरलो. बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग, त्यामुळे इथले टुरिस्ट खाते अतिशय तत्पर आहे. मी कोण आहे हे कळल्यावर तिथला एक तरुण अधिकारी म्हणाला, तुम्हा उभयतांचे अधिक मनपूर्वक स्वागत. मध्यरात्रीची वेळ, किर्र जंगलातून आमची मोटार समोरचा वळणदार रस्ता काटत निघाली होती. भोवती माडांच्या राया, मधूनच झापांची छपरे असलेला झोपड्यांचा पुंजका मोटारीच्या दिव्यांच्या प्रकाशात दिसून नाहीसा होई. माझ्या शेजारी बसलेल्या अमेरिकन म्हातारीने तेवढ्यात ही हाऊ वंडरफुल म्हणायला सुरुवात केली होती. एखाद्या रहस्यमय कादंबरीच्या पहिल्या पानातून जावे तसे सुमारे तास दीड तास त्या किर्र झाडीतून वाट काढत आमची मोटार सागर बीच हॉटेलच्या टुमदार बंगली पुढे आली आणि तिथल्या तरुण बाली सुंदरीने आमचे स्वागत केले. रात्रीचा 1:30चा सुमार असेल, पण ती तरुणी आणि स्वागत विभागातले ते चपल तरुण चेहऱ्यावर जागरणाचा किंचितही ताण न दाखवता स्वागत करत होते. या बेटात घड्याळ नावाची गोष्ट नाही हे लगेच लक्षात आले. त्यांनी आम्हा प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवून दिल्या. 5 मिनिटातच बाली बेटाने माझे घोरणे ऐकायला सुरुवात केली. धन्यवाद.